मुंबईत सध्या सगळीकडे मराठ्यांच्या भगव्या वादळाची चर्चा. मराठ्यांची सुनामी अरब महासागराजवळ येऊन ठेपली असून आझाद मैदान हे आता मराठ्यांचं नवीन रणक्षेत्र ठरलंय. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं जावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलंय. जरांगे यांच्या नेतृत्वात राज्याच्या कानाकोपऱ्यातील मराठा बांधव मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलंय. राज्य शासनाने आझाद मैदानावर उपोषणासाठी 1 दिवसाची परवानगी दिली आहे, परंतु सरकारने आता गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. त्याचबरोबर डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. असं असताना दुसरीकडे ओबीसी समाजाकडून या मराठा आरक्षणाला विरोध करण्यात येत असून ओबीसी समाजही आता उपोषण करणार असल्याचं समजतंय. एवढाच नाही तर ओबीसी समाज सुद्धा आता 15 दिवसात मुंबई गाठणार असल्याची माहिती मिळते. या संदर्भात नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक देखील पार पडली, ज्यात आगामी काळातील ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. याबद्दलच आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयातच. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यभरातील महत्त्वाचे पदाधिकारी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला तीव्र विरोध करण्यात आला. तसेच ओबीसी आंदोलनाची दिशाही ठरवण्यात आली अशी माहिती मिळते. यावेळी बोलताना ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे म्हणाले की 29 ऑगस्ट पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. त्याचबरोबर पत्रकार परिषद घेऊन ओबीसी समाजाची भूमिका देखील या जनजागृती मोहिमेत मांडली जाणार. त्यानंतर 30 ऑगस्टला नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण केलं जाईल. एकीकडे नागपुरात असं सुरू असताना दुसरीकडे इतर जिल्ह्यांमध्ये स्थानिक पदाधिकारी उपोषण करून सरकारचं लक्ष वेधणार आहेत. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आम्ही 15 दिवसात मुंबईकडे कूच करण्याची तयारी करत आहोत. यातून आम्ही सरकारचं लक्ष आमच्या मागण्यांकडे वेधू असं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे म्हणाले. तायवाडे पुढे म्हणतायत, आम्हाला सरकारने हमी दिली आहे त्यावर सरकारने ठाम राहावं. ओबीसी समाजाला जे आरक्षण दिलं जात आहे त्याला धक्का लागू नये. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करू नये. तसेच मराठा समाजाला ज्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नयेत अशी मागणी यावेळी पार पडलेल्या बैठकीत डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी बोलून दाखवली. फक्त ओबीसी महासंघच नव्हे तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील यावेळी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणतायत की मनोज जरांगे पाटलांची मागणी ही बेकायदेशीर आहे. सरकारने त्यांना फॅक्ट समजावून सांगितला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रात अराजकता निर्माण होऊ शकते. तरीही जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेत असतील तर ओबीसी समाज थेट जरांगेंच्या आंदोलनाला प्रति आंदोलन पुकारतील आणि जरांगेंची जी संख्या जेवढी आहे त्याच्या 10 पट संख्या महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरलेली दिसेल असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. शेवटी काय, मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर लढा पेटलेला असतानाच ओबीसी समाजही आता रस्त्यावर उतरायला सज्ज झालाय. एकीकडे जरांगे पाटील आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असं ठाम सांगताय, तर दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी लढा देणार आहेत. म्हणजे तुमच्या एक लक्षात येते का, पुढच्या काही दिवसात मुंबईच्या रस्त्यांवर 2 मोठे समाज आमने सामने येण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता सरकार या वादळावर काय तोडगा काढतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.